आज आपण श्वसन संस्थेसाठी कोणत्या तपासण्या करतो याच्याविषयी महत्त्वाचं मार्गदर्शन घेणार आहोत. श्वसन संस्थेची तपासणी का महत्त्वाची आहे? कारण आपल्या फुफ्फुसांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं खूप काही गोष्टी ठरतात. आपलं आयुष्य, आपली कार्यक्षमता हे एकूणच आपल्या लंग किंवा पल्मनरी हेल्थवर अवलंबून असतं. श्वासविकारांचं निदान 4 गोष्टींवर आधारित असतं: लक्षणांचा अभ्यास, शारीरिक तपासणी, प्रयोगशाळेच्या तपासण्या आणि छातीचा एक्स-रे. चला समजून घेऊया या सगळ्या कशा केल्या जातात ते. श्वसन संस्थेच्या विकृतीमध्ये संपूर्ण शारीरिक तपासणी ही खूप महत्त्वाची असते. उदाहरणार्थ, आपल्या नखांवर जर क्लबिंग असेल ना, तर ते श्वसन संस्थेचं लक्षण असतं बरं का. सायनोसिस अर्थात शरीर काळं निळं होणं, ओठ निळे पडणं, त्वचेचा रंग निळसर असणं हे श्वसन संस्थेच्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. पायांवरची सूज जी क्रॉनिक पल्मनरी एडिमा किंवा नेफ्रॉटिक सिंड्रोम दाखवते. त्यामुळे क्लबिंग, सायनोसिस, पेडल एडिमा ह्या गोष्टी सुद्धा फुफ्फुसाच्या आरोग्याची लक्षणं असू शकतात. गंमत आहे की नाही? एक्स-रे हे सगळ्यात सोपं, साधं, सहज ॲक्सेसिबल असलेलं डायग्नोस्टिक टूल आहे. एका एक्स-रेने खूप सारी माहिती आपल्याला कळू शकते. छातीचा एक्स-रे फुफ्फुसांची रचना, त्यांची परिस्थिती, बरगड्यांची स्थिती, श्वासोश्वासाचं काम अशा भरपूर गोष्टींची माहिती सांगतो. आपल्या हार्टचा आकार सुद्धा त्या एक्स-रेतनं कळतो. पल्मनरी फंक्शन टेस्ट ह्या आपल्या फुफ्फुसाचं कार्य सांगतात. तर आपली थुंकी ही आपल्याला कुठलं इन्फेक्शन असेल तर ते सांगते. ह्या तपासण्यांमधून जर माहिती मिळाली नाही तर सीटी स्कॅन, ब्रॉन्कोस्कोपी अशा ॲडिशनल तपासण्याही आपल्याला डायग्नोसिस करण्यासाठी वापरता येऊ शकतात. सीटी स्कॅन, ब्रॉन्कोस्कोपी ह्या तपासण्याही आता सहज उपलब्ध आहेत आणि त्या फुफ्फुसांच्या आजाराचं निदान लवकर करण्यासाठी कामाला येतात. श्वसन संस्थेच्या काही विकृतींमध्ये विशिष्ट चिन्ह दिसतात. एम्फायसेमा अर्थात छातीला आकार गोलाकार होतो, फुफ्फुसांचा आकार मोठा होतो, आपल्या हालचालींना मर्यादा येते. क्रॉनिक ट्युबरक्युलोसिसमध्ये छाती आत ओढलेली असते आणि फासळ्या स्पष्ट दिसतात. एखाद्या मिनिटाला 20 पेक्षा जास्त जर आपला रेस्पिरेटरी रेट असेल तर तो आपल्या फुफ्फुसाचं अंडर परफॉर्मन्सचं चिन्ह असतं. हे सगळं समजलं, मग हे होऊ नये म्हणून काही करता येणं शक्य आहे का? अर्थात आपल्या आरोग्यासाठी, आपल्या फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला पाहिजे आणि ही वासुदेवाची आरोग्यवाणीचे सगळे एपिसोड्स बघितले पाहिजेत. श्वसन संस्थेची आरोग्य चाचणी वेळेवर केल्यास गंभीर आजार टाळता येतात. टीबी सारख्या आजारात पूर्ण उपचार घेणं मस्ट असतं. सार्वजनिक स्वच्छता आणि प्रदूषणमुक्त वातावरण हे आपल्याला रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स टाळण्यासाठी कामी येतं. तुमच्या फुफ्फुसांचं आरोग्य समजून घ्या, डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या आणि त्याची पूर्ण ट्रीटमेंट करा आणि बघा तुमच्या आयुष्यात किती फरक पडतो ते. नियमित तपासणी करून आजार टाळणं हे आपलंच कर्तव्य आहे. आम्ही तुम्हाला कायमच मदतीसाठी तयार असतो. खोल, छान, शुद्ध हवा घ्या आणि निरोगी राहा. सोपं आहे नाही? आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील ना, तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, आमच्या व्हॉट्सॲप कम्युनिटीलाही नक्की जॉईन करा बरं का.